आपला जे हवामान तज्ज्ञ आहेत आपले वसंतराव नाग मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे, त्यांच्या अंदाजानुसार हवामान विभागाच्या एक 15 जूनच्या आसपास आपल्या जिल्ह्यामध्ये एक मान्सूनचा पाऊस होईल आणि साधारणतः 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करणं आवश्यक आहे, असा आमचा सल्ला आहे शेतकरी बांधवांना. कारवाई पण केली. पुढं काय कारवाई करणार आणि काय आव्हान देणार? नाही, यामध्ये बियाण्याच्या बाबतीत काही असा बोगस बियाण्याचा पुरवठा अद्याप निदर्शनास दिसून आलेला नाही आहे. फक्त तेलंगणा राज्यातील काही मंडळी फिरत्या वाहनातून हिमायतनगर किनवट तालुक्यामध्ये सेंद्रिय खताची विनापरवाना विक्री करीत होते. त्या ठिकाणी आम्ही ते खत जप्त केले, वाहन जप्त केले, त्यामध्ये FIR दाखल केलेला आहे, पोलीस केस दाखल केली आणि पोलीस पुढील तपास करून त्यामध्ये आवश्यक कारवाई करणार आहेत. त्यामध्ये साधारणतः आमचं 7,75,000 हेक्टरवर नियोजन आहे पेरणीचं. त्यामध्ये साधारणतः सोयाबीन 4.5 लाख हेक्टर आणि कपाशी 2 लाख हेक्टर अशी प्रस्तावित पेरणी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि यामध्ये आपण सोयाबीन, तूर, मूग, उडीद यामध्ये आपण प्रमाणित बियाणे वाटप करत आहे सबसिडीवर आणि प्रात्यक्षिक देत आहे आपण शेतकरी बांधवांना. यामध्ये शेतकरी गट आणि कंपन्यामार्फत DBT पोर्टलवर अर्ज घेणं चालू आहे. माझं या निमित्तानं आवाहन आहे की आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट आणि कंपन्यांनी आपल्या प्रात्यक्षिकासाठी अर्ज करावेत. आपण प्रत्येक गावामध्ये गावनिहाय शेतकरी सभांचं आयोजन करीत आहे. जास्तीत जास्त गावामध्ये आपण गावसभा घेत आहे आणि या गावसभामध्ये बियाण्याची उगवण क्षमता प्रात्यक्षिक किंवा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक याची शेतकरी बांधवांना माहिती देत आहे. आत्ताच आपल्या जिल्ह्यामध्ये 29 मेपासून 12 जूनपर्यंत कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी आणि सगरोळी यांच्या समन्वयानं कृषी विभाग विकसित कृषी भारत संकल्प अभियान राबवत आहे. यामध्ये दररोज आपण सकाळ, दुपार, सायंकाळ अशा 3 गावामध्ये सभा घेत आहे. दोन्ही KVK मार्फत 2 KVKच्या मिळून 4 टीम आहेत आणि जास्तीत जास्त गावामध्ये आपण या गावसभा घेत आहे. यामध्ये थोडंसं अपडेट सांगायचं एक महत्त्वाचं शेतकरी बांधवासाठी, एक कृषी विभागानं महाविस्तार ॲप काढलेला आहे. या महाविस्तार ॲपमध्ये शेतीशी उपयुक्त संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना घरच्या घरी मिळू शकते. आम्ही तर त्या ॲपला एक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून संबोधत आहे. यामध्ये मग ती पूर्व मशागत असो, पेरणी असो, खतांची नियोजन असो किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन असो, याची संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळतील. आपलं जे गुगल स्टोअर आहे अँड्रॉईड मोबाईलसाठी, यामध्ये हे ॲप आहे, निःशुल्क ॲप आहे. याचा आपण शेतकरी बांधवांनी उपयोग करावा. दुसरं एक कृषक ॲप आहे महत्त्वाचं. यामध्ये कृषक ॲपमध्ये आपल्या जिल्ह्यातील जेवढे काही डीलर्स आहेत खतं बियाणाचे, यामध्ये खताचा साठा तुम्हाला दुकाननिहाय कळतो. हे पण अतिशय महत्त्वाचं ॲप आहे. तिसरी एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की शेतकरी देवभाऊ म्हणून आपल्या विद्यापीठामार्फत दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कार्यक्रम असतो. अतिशय चांगले कार्यक्रम आहेत हे. गुगल मीटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना घरच्या घरी सायंकाळच्या वेळी हे कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे. उद्या मंगळवारी बीज प्रक्रिया कशी करावी आणि त्याचं महत्त्व या विषयावर कार्यक्रम आहे. आणि सोयाबीन, कपाशीच्या आणि आंबा पिकाच्या शेतीशाळा चालू आहेत आणि त्या शेतीशाळासुद्धा सायंकाळी 7:30 ते 9 यावेळी आहे. शेतकऱ्याकडे ज्यावेळी तो वेळ असतो. तर दर सोमवारी सोयाबीनची, दर मंगळवारी कपाशी शेतीशाळा आहे. याचा आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं या निमित्ताने मी आवाहन करतो. यामध्ये गळीत धान्य विकास योजनेअंतर्गत आपण सोयाबीनचं बियाणं निःशुल्क देतो आहे आपण शेतकरी बांधवांना 1 हेक्टरपर्यंत. यामध्ये DBT पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांची निवड झाली अशा सगळ्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील एक 40 ते 50 डीलरमार्फत त्याचं वितरण सुरू आहे. यामुळे साधारणतः आपण जवळपास 3,000 क्विंटलचं आपण सोयाबीन बियाणं वाटप करीत आहोत. एकरी साधारणतः आपण प्रमाणित बियाणे वाटप आपण हेक्टरी 75 किलो आणि एकरी 30 किलो याप्रमाणे निःशुल्क ज्या लाभार्थ्यांची निवड झाली ऑनलाईन प्रणालीतून त्यांना आपण देत आहे निःशुल्क. आणि 20 किलो एकरी 22 किलो, हेक्टरी 55 किलो, कारण त्याची पेरणी बीज आणि बेडवर करणं अपेक्षित आहे. यामध्ये आपण साधारणतः 3,000 हेक्टरवर सोयाबीनचे प्रात्यक्षिक राबवत आहोत. त्याची सध्या आपण शेतकरी गट आणि कंपन्यामार्फत DBT पोर्टलवर अर्ज घेत आहोत. आणि आपल्या शेतकरी बांधवासाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे किंवा आवाहन आहे म्हणता येईल की येत्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आपत्कालीन पीक नियोजनाचा एक भाग म्हणून बहुतांश शेतकरी बांधवांनी BBF आणि बेडवरच लागवड करावी सोयाबीन आणि इतर पिकांची, असा आमचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.